इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। सोलापूर महानगरपालिका पालिकेतील 1 ते 8 झोन मधील घंटागाडी कर्मचारी कालपासून महानगरपालिका पार्क चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आपल्या विविध मागण्यांसंदर्भात बेमुदत सुरू केली आहे। 1 ते 8 झोनच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या अचानक बेमुदत संपावर गेल्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे संपूर्ण शहरात हाहाकार निर्माण झाला आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या GR प्रमाणे किमान वेतन मिळणे, भविष्य निर्वाह, PF निधी, ESI कार्ड मिळणे, पगार स्लिप, माननीय आयुक्त साहेब संबंधित कंपनी वॉटर गेस निशक या कंपनी विरोधात व संबंधित ठेकेदारांविरोधात कामगाराची व महापालिकेची फसवणूक केली असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावे व त्यांचा मक्ता व ठेकेदारी रद्द करण्यात यावी अशा आदी मागण्या संदर्भात घंटागाडी कर्मचारी बेमुदत संप करीत आहेत। या घंटागाडी संपास अनेक संघटनेकडून पाठिंबाही मिळत आहे। नेमकं घंटागाडी कर्मचारी काय म्हणाले ते पाहूया। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। आपके टूथपेस्ट में नमक है क्या? आपके टूथपेस्ट में नमक है? चेक जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय सोलापूर। घंटागाडी स्वच्छता कामगारांचा जो आंदोलन सुरू आहे या बाबतीमध्ये भ्रष्टाचार विमुक्ती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री भाऊसाहेब कांबळे यांनी मला निमंत्रण की सांगितलं की आज इथं आंदोलन आहे, तुम्ही या। त्याप्रमाणे ठिकाणी आलो, पण चित्र वेगळा दिसला की त्या ठिकाणी काय कामगार गेल्यानंतर 5 लोक गेले, पण 4 लोकांना त्यांनी हात घेतले पवार साहेबांनी। का हो असं 4 लोक घेतले? दुसरा 5वा व्यक्ती नालायक दिसला का, वाईट दिसला का? नाही, आम्ही कामगारासमोर बोलणार। आणि तिथं काय चर्चा झाली आणि सांगितलं की ठेकेदारला घेऊन 5 तिथं 3 वाजता बसा। मी त्यांना सूचना केला, ठेकेदारला घेऊन बसू नका। तुमचे जे मागण्या आहेत किमान वेतनाचे, PF चे जे मागण्या योग्य आणि एकदम चांगले म्हणजे ते बस कायदेशीर आहेत, त्यामुळे ते मागण्या मान्य होईपर्यंत तुमच्यातले 5 लोक प्रतिनिधी निवडा आणि ते मागण्या मान्य करून घ्या। अन्यथा महाराष्ट्र कामगार सेना आणि मी सोलापूर माझी सोलापूर संघटना त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा, सक्रिय पाठिंबा राहील असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी झोन क्रमांक 8 वरील घंटागाडी ड्रायव्हर। माझी पगार मी डे नाईट करून माझे 45 दिवस भरले। त्या 45 दिवसाची पगार 208 रुपयाने काढली ती। 208 म्हणलं तर मला पगार किती आली? 6000 आली। फक्त 45 दिवसाची पगार 6000 आली। मग मी पगारीचा जाऊ विचारलो तर त्यांनी हा टाकतो, हे करतो, ते करतो, तू जास्त बोलला तर तुला कामावरून काढतो, हे असं तशा उर्मट गोष्टी बोलायला ते ठेकेदार जे आहे ती येते, ते ठेकेदार जे आहे ती त्याने येऊन बोलते ते असं करता, तू तसं करता। मग आणि म्हणते ते 4-4 खेपा करा, 5-5 खेपा करा असं म्हणते ते। आणि किमान वेतन मागायला तर कोण येते, हा देतो असं तसं बोलते ते। तर आम्हाला आमची मागणी एवढीच आहे, किमान वेतन देऊ दे आणि आम्हाला पगार स्लिप देऊ दे आणि आमचं जेवढं थकबाकी आहे ते पण देऊ दे। फरक जेवढं थकबाकी आहे ते पण देऊ दे आणि आमचे जेवढे कामगार आहे ते काशीनाथ देवकर, नितीन मस्के यांचे जेवढे दुखापत जे झाले, ऍक्सिडेंट जे झालेले आहे ते भरपाई देऊ दे। यांच्या अर्धी मित्र आमच्या समोर झालेला किस्सा आहे आणि आम्ही तिथं 10 साडे 10 वाजेपर्यंत थांबलेलो। तेव्हा ह्यांना फक्त 2 मिनिटं, ह्या माणसाला 2500, ह्या माणसाला 2500 आणि ह्या माणसाला 1500 एवढं दे आणि काय शेती तुमचं मिटून घे, असे आरमूळ गोष्टी बोललेले आहे ते। ठेकेदार बोललेले, ठेकेदार म्हणलं तर लय आहे त्यात 4-5 ठेकेदार, त्यांची नावही माहिती आम्हाला।
अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं झालेलं नाही अजून. अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे. आपला माननीय आयुक्त शीतल तेली उगले मॅडम होते, त्यांच्याकडे जेव्हा आम्ही आलतो तर त्यांनी काय म्हणले की तुमचा आणि आमचा संबंध नाही, आम्ही मक्ता दिलाय, त्या मक्तेदाराला तुम्ही बोला आणि जर मक्तेदार जर तुम्हाला काढत असेल तर ती आमची जिम्मेदारी नाही, ती तुमचं तुम्ही आणि मक्तेदार बघून घ्या, अशी गोष्ट बोललेली आहे. मी अभिजित मुरारी उत्तरकर, सोलापूर महानगरपालिका घंटागाडीवर ड्रायव्हरचं काम करतो. सध्या आम्हाला ठेकेदाराकडून आर्थिक, मानसिक, शारीरिक पिळवणूक होत आहे. ठेकेदार आम्हाला ठेका घेतल्यापासून 1.5 वर्षात एकदाही 2 पगार वेळेवर दिलेला नाही. 2-2 महिन्याला पगार दिलाय आणि पगार सुद्धा आम्हाला अर्धी दिलेला आहे. पूर्ण किमान वेतन मिळालेले नाही आजपर्यंत आणि 2 महिन्यांनी पगार दिला नसल्यामुळं इथं सगळे गरीब कामगार आहेत. आतावरचं सगळ्यांचं पोट हातावर आहे. त्या कामगाराची, त्यांच्या घरच्या लोकांची, मुलाबाळांची, त्यांच्या आई वडिलांची, सगळ्यांच्या पोटाची आर्थिक पिळवणूक, त्यांची मानसिक त्रास सगळं होत आहे. आमच्या पोराच्या शिक्षणाचा खर्च आम्ही कसा करावा, 2 महिने पगार होत नसल्यामुळं आम्ही लोकांकडनं उसनवारी करून व्याजाने पैसे घेतलेले आहेत. त्यामुळे आम्हाला पगार नसल्यामुळे सुट्ट्या घेऊन बाहेर दुसरीकडे काम करून ते पैसे भरायची वेळ आली आहे. त्यामुळे सोलापूरचा कचरा नीट उचलला जात नाही, लोकांच्या तक्रारी येतात, याकडे कोणीही लक्ष देत नाही आहेत. आम्हाला आमच्या हक्काच्या 4 सुट्ट्या आणि आम्हाला पूर्ण किमान वेतन मिळालं पाहिजे आणि आमचं जे आजपर्यंत थकबाकी फरक आहे तो फरक मिळाला पाहिजे. आम्हाला पगाराची स्लिप मिळाला पाहिजे. PF, ESI वेळेवर दिलं पाहिजे. ESI ते आम्हाला कार्ड परत एकदा त्यांनी रिन्यू करून दिलं पाहिजे. सर्व कामगाराच्या वतीने मी एकच सांगतो, आम्हाला पूर्ण किमान वेतन मिळालंच पाहिजे. जोपर्यंत किमान वेतन मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत संप करणार. याच्या पुढे जरी आमची फसवणूक झाली, दवा आला आणि किमान वेतन मिळालं तर आम्ही प्रसंगी उपोषणाला बसण्याची पण आमची तयारी आहे. मागील 2 दिवसापासून सोलापूर महानगरपालिकेच्या घंटागाडीवरती काम करणारे घंटागाडीचे कर्मचारी मागील 2 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बेमुदत संपावर आहे, जेणेकरून त्यांच्या PF असेल किंवा किमान वेतनासंदर्भात ती मागील 2 दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करीत आहेत. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित देणार नसल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिलेले आहे. स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर ही जी भूमिका घेऊन जे महानगरपालिका चालत आहेत, याचा मुख्य आणि खारीचा वाटा म्हणजे हे घंटागाडी कर्मचारी. नेमकं घंटागाडी कर्मचाऱ्यांचे पेमेंट होत नसल्या कारणाने आणि त्यांच्या विविध मागण्या होत नसल्या कारणाने घंटागाडी कर्मचारी 1 ते 8 जून या सर्व घंटागाडी कर्मचारी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी उपोषणात बसलेले आहे. कारण त्याने आपल्या मागण्यावर ठाम असल्याचे सुद्धा या ठिकाणी चित्र स्पष्ट दिसत आहे. कॅमेरामॅन आरिफ नदाबसह नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में. कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स. गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा. तो ये ईद सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ. हमारा पता बेगमपेट मार्केट, सोलापुर. कॉन्टैक्ट नंबर 9422601266, 9423521266.